मुंबई मनपाच्या इनोव्हा वाहनाच्या खरेदीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही आता नाराजी व्यक्त केली आहे। जनतेचा पैसा हा विकास कामांसाठी वापरा असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं। उधळपट्टी थांबवा, जनतेच्या कामांवरती फोकस करा अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी कान टोचलेत। सभागृह नेते गणेश खणकर यांनी या संदर्भातला प्रस्ताव मांडला होता। चौफेर टीकेच्या नंतर प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की ओढवली। विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। अभिषेक, खरं तर इनोव्हा वाहनाच्या खरेदीवरून मुंबई मनपा असेल किंवा ठाण्यामध्ये देखील महानगरपालिकेने अशाच पद्धतीची काही वाहन खरेदी केली होती। या सगळ्यावरून विरोध झाल्याच्या नंतर आता मुख्यमंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे। नक्कीच एकूणच इनोव्हा गाड्या खरेदी संदर्भातला जो प्रस्ताव होता त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच खुद्द नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। एकूणच जनतेचा पैसा आहे आणि तो विकास कामांसाठी अधिकाधिक खर्च केला पाहिजे। सोबतच मोठ्या प्रमाणात उधळपट्टी कुठेतरी पालिका मार्फत केली जाते, ती देखील थांबवावी। सोबतच जनतेच्या कामावर कुठेतरी फोकस करा अशा प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेतील नगरसेवकांचे कान टोचले आहेत। सभागृह नेते गणेश खणकर यांच्याकडनं या संदर्भातला प्रस्ताव हा मांडण्यात आलेला होता, मात्र चौफेर टीकेनंतर त्यांनी हा प्रस्ताव देखील मागे घेत असल्याचं पत्र एकूणच आयुक्तांना लिहिलेलं होतं आणि तशा प्रकारचं वक्तव्य देखील आपल्याला पुढे येताना दिसलं होतं। एकूणच मोठा गदारोळ झाला होता आणि त्यानंतर हा प्रस्ताव मागे घेण्यात आला, मात्र तोपर्यंत कुठेतरी उशीर झाल्याचं दिसत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कुठेतरी या संदर्भात नाराजी व्यक्त केल्याचं समोर येताना दिसतंय। अगदी अभिषेक, धन्यवाद माहितीसाठी। आणि या सगळ्या संदर्भात सभागृह नेते गणेश खणकर ज्यांनी हा प्रस्ताव मांडला होता त्यांची प्रतिक्रिया आली, आपण बघूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।